भगवान शंकर हे तप करत होते, ध्यान करून बसलेले होते. तर त्या ध्यान अवस्थेमध्ये बसलेले असताना त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू बाहेर पडले आणि ते अश्रू जेव्हा धरतीवरती पडले तेव्हा त्या अश्रूंपासूनच रुद्राक्षाची झाडं उगवली. म्हणजेच रुद्राक्ष जो आपण बघतो हा भगवान शंकरांचाच एक अंश आहे आणि रुद्राक्ष भगवान शंकरांना अतिशय प्रिय देखील आहे. हे झालं धार्मिक, पण वैज्ञानिक सुद्धा याचं महत्त्व बघता येतं. रुद्राक्षामध्ये नैसर्गिक गुणधर्म असे आहेत की ते आपल्या आरोग्याकरता खूप छान असतात, चांगले असतात. रुद्राक्षामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक गुणधर्म असतात. त्याचा स्पर्श, रुद्राक्षाचा स्पर्श जेव्हा आपल्या शरीराला होतो तेव्हा आपल्या शरीरामधली स्पंदनं नियंत्रित राहण्याकरता मदत होते. म्हणजेच बीपीचा वगैरे कुठलाही त्रास असला तर तो रुद्राक्ष धारणामुळे दूर होऊ शकतो, अशी ताकद या रुद्राक्षामध्ये आहे. म्हणजेच नैसर्गिक हिलिंग याचं एक मशीनच हे रुद्राक्ष म्हणून आहे. त्यामुळे सगळ्यांनी रुद्राक्ष अवश्य धारण करावा. एक उपाय आपण शंकराच्या उपासनेबद्दल बघूया. अक्षते पूज्यते देवम लक्ष्मीस्तस्य स्थिरा भवेत अन्नधान्य समृद्धश्च जायते नात्र संशयः. शिवपुराणामध्ये आलेला हा श्लोक आहे. अर्थात शंकराला अखंड तांदूळ वाहिल्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि धनधान्याची कोणतीही कमतरता आपल्या परिवारामध्ये राहत नाही. त्याच्यामुळे भगवान शंकरावरती तांदूळ अवश्य व्हावे. जय त्र्यंबकराज.